नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पालीतील प्रतीक प्रकाश जाधवची नासाच्या जागतिक इव्हेंटमध्ये अवकाशाला गवसणी घालणारी दैदिप्यमान कामगिरी। प्रतीक जाधवच्या ॲस्ट्रोस्वीपर संघाने जिंकले 2025 ग्लोबल विनरचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक। ॲस्ट्रोस्वीपर संघाने कचरा व्यवस्थापन आणि अवकाश शाश्वततेसाठी अभिनव फ्रेमवर्क केले सादर। रायगडमधील सुधागड पाली येथील प्रतीक अरुणा प्रकाश जाधव याने ॲस्ट्रोस्वीपर संघाचे दमदारपणे नेतृत्व करून दरवर्षी पार पडणाऱ्या नासाच्या जागतिक इव्हेंट्समध्ये 2025 ग्लोबल विनर म्हणून दैदिप्यमान व अवकाशाला गवसणी घालणारी दमदार कामगिरी केली आहे। त्याच्या या कृतीने रायगड जिल्ह्याचे नाव जगभरात लौकिक झाले असून सुधागड पालीच्या शिरपेचा तई मानाचा तुरा खोवला गेला आहे। या स्पर्धेत तब्बल 18,860 संघांचा सहभाग असून 167 देशातील 1,14,094 स्पर्धक सहभागी झाले होते। भारतातील इस्रोसह 14 स्पेस एजन्सी पार्टनर असून यात श्री प्रतीक अरुणा प्रकाश जाधव याचा संघ ॲस्ट्रोस्वीपर्स यांनी 2025 ग्लोबल विनर्स असे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जिंकले आहे। त्यामधून ग्लोबल टॉप 10 टीमची निवड करण्यात आली व त्या टॉप 10 मधून प्रथम क्रमांकाचा भारतीय इनोव्हेटरच्या ॲस्ट्रोस्वीपर्स टीमने गॅलेक्टिक इम्पॅक्ट विजेतेपद पटकावले आहे। नासा इंटरनॅशनल स्पेस चॅलेंज हा जगातील सर्वात मोठ्या नाविन्यपूर्ण हॅकेथॉन पैकी एक आहे। गॅलेक्टिक इम्पॅक्ट हा पुरस्कार जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात अशा टीमला दिला जातो। या पुरस्काराचे मानकरी प्रतीक जाधव व त्याची टीम ठरली आहे। या टीमने ॲस्ट्रोस्वीपर रिस्क इंडेक्स नावाचा एक समग्र स्कोरिंग फ्रेमवर्क विकसित केला आहे। प्रतीकने भारताचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करून प्रथम क्रमांक पारितोषिक मिळवले असल्याने ॲस्ट्रोस्वीपर संघाचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। पाली शहरातील भारतीय इनोव्हेटर प्रतीक जाधव याच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय संघ ॲस्ट्रोस्वीपर्स यांना नासा इंटरनॅशनल स्पेस चॅलेंज 2025 मधील प्रतिष्ठित गॅलेक्टिक इम्पॅक्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। हा पुरस्कार पाली शहरातील वावळोली टेक्निकल कॉलेज प्राध्यापक प्रकाश जाधव यांचे चिरंजीव प्रतीक प्रकाश जाधव यांनी आपल्या टीमच्या मेहनतीने मिळवला असून त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे। ॲस्ट्रोस्वीपर्स प्रकल्पाने कक्षीय, ऑर्बिटल कचरा व्यवस्थापन आणि अवकाश शाश्वततेसाठी अभिनव फ्रेमवर्क सादर केले आहे। वाढत्या उपग्रह संख्येमुळे पृथ्वीच्या लो अर्थ ऑर्बिटमध्ये निर्माण होणारा कचरा हा केवळ तांत्रिक नव्हे तर आर्थिक आणि ऑपरेशन धोका बनत चालला आहे। यावर उपाय म्हणून या प्रकल्पाने जोखीम मोजमाप, निर्णय समर्थन आणि जबाबदार ऑपरेशन यांना एकत्रित करणारी प्रणाली विकसित केली आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी धम्मशील सावंत, सुधागड पाली। हा आमचा प्रोजेक्ट आहे ओव्हरऑल। हा तिथे पूर्ण ऑफिशियली सबमिट आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती, ह्याच्यावरती जजिंग होते। नंतर आम्ही वेबसाईट बनवली आहे, तर ही आमची वेबसाईट आहे। थोडक्यात एक जर स्टार्टअप उभं केला तर त्याला एक प्रॉपर बिझनेस प्लॅन सगळं उभं करता येईल। आणि आमचा युनिक कन्सेप्ट हा होता की जसं बँकेला एक स्कोर असतो, क्रेडिट स्कोर, आम्ही स्पेससाठी पण एक स्कोर तयार केला। त्याचे कॅल्क्युलेशन्स, फॉर्म्युलेज हे आधी एक्झिस्ट नव्हते करत, आम्ही फर्स्ट टाइम असं क्रिएट केलं सगळं। नंतर याच्यावरती एक बिझनेस मॉडेल उभा केला आहे की कसं किती कॉस्टिंग होणार, काय आमचं टेक्निकल झालं एक प्रकारे अनालिसिस। आणि असं सगळा प्रोजेक्ट आहे एक सिम्पल वर्ड्समध्ये। नंतर काय सस्टेनेबिलिटीचे इथे काय मुद्दे आहेत की जसं तिसरं महायुद्ध थांबावं म्हणून कसे देश एकत्र आले, त्यांनी काय मुद्दे मांडले, तर आम्ही लो अर्थ ऑर्बिटमध्ये कसं कमी करू